नमस्कार. आज आपण 2 पद्धतीचे कोशिंबीर बघणार आहे. तुम्हाला जर लवकर वेट लॉस करायचा असेल तर तुम्हाला या आवर्जून मी सर्वांना सांगेल की या 2 पद्धतीच्या कोशिंबीर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील करा. अगदी फायबरयुक्त, अगदी लो फॅट असलेल्या, एकदम कमी फॅट असलेल्या ह्या कोशिंबीर आहेत. तर त्या कशा बनवायच्या थोडाही वेळ न घालवता या रेसिपीला इथे सुरुवात करूयात. तर साहित्य बघू शकता काय घेतले. अगदी घरी आपल्या अवेलेबल असेल असं साहित्य आहे. तर कोथिंबीर, पुदिना लागणार आहे, 1 काकडी घेतले, टोमॅटो आणि कांदा इतपत साहित्य लागणार आहे. सर्व साहित्य तर बारीक चॉप करून घेतले. आता आपण हे एका मोठ्या अशा वाटीमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊयात. आता कोथिंबीर, तुम्हाला जर थायरॉईड जर असेल आणि थायरॉईडमुळे वजन वाढत असेल तर मी सर्वांना सजेस्ट करेन की कोथिंबीर तुम्ही प्रत्येक पदार्थामध्ये तुम्ही कोथिंबीरचा जास्त वापर करा. कारण कोथिंबीरमुळं खूप जास्त थायरॉईड मेंटेन होतो. त्याच्यामुळं सॅलेड बनवा किंवा अजूनही काही बनवा, तुम्ही त्याच्यात कोथिंबीर घाला. आता इथं आपण चवीनुसार मीठ घालूया. तर इथं मी हे सेंद्रिय मीठ जे असतं काळं मीठ ते घातले. आणि वेट लॉस जर करायचं असेल तर मीठ एकदम कमी घाला, म्हणजे चिमूटभर जरी घातलं तर खूप झालं. आणि नाहीतर मग काळं मीठ तुम्ही वापरा मग, कारण मिठामुळे पण वेट लॉस व्हायला खूप मदत होते. आता हे मी घरचं दही घातले, छान असं आपण मिक्स करून घेऊयात. तर इथं आपली ही कोशिंबीर तयार झाली. तुम्हाला जर रोजच्या जेवणामध्ये घ्यायची असेल तरी तुम्ही ही अशी खाऊ शकता, थोडीशी घेऊन आणि बाकीचं सगळं जेवण घेऊन. आणि तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने अशी बोल भरून जर तुम्ही ही कोशिंबीर खाली आणि नंतर एखादी पोळी आणि भाजी खाली तर तुम्हाला वेट लॉस व्हायला खूप जास्त मदत होईल. त्याच्यामुळं हे तुम्ही या पद्धतीने अशी कोशिंबीर तुम्ही वेट लॉससाठी किंवा नेहमीच्या जेवणासुद्धा तुम्ही अशी कोशिंबीर बनवू शकता. आता इथं आपली ही एक कोशिंबीर इथं तयार झाली. आता आपण दुसरी कोशिंबीर कशी बनवायची ते बघूयात. आता दुसरी कोशिंबीर बनवण्यासाठी काकडीच घेतली. फक्त काकडीचे बारीक असे स्लाईस केलेत गोल आणि त्याला मध्ये कट दिला आहे, म्हणजे एका स्लाईसचे 2 कट केलेत या पद्धतीने. आणि आपल्याला कोबी लागणार आहे आणि कांदा घेतला आहे. कांदा पण असा उभा चिरून घ्यायचा, 1 कांदा घेतला आहे. कोथिंबीर घेतली आणि हिरवी मिरची घालायची आणि लिंबू घ्यायचा. आणि आता आपण ही कोशिंबीर कशी बनवायची ते बघूयात. तर इथे काय करूया की पहिल्यांदा आपण असं घरचं जे दही आहे ते घेऊयात. आता मी जी तुम्हाला पहिल्यांदा जी कोशिंबीर दाखवली ती मी काल बनवली होती. आता ही मी दुसऱ्या दिवशी बनवत आहे. तर वेट लॉससाठी आपण रोजच्या रोज फ्रेश दही घ्या आणि रोजच्या रोज जर अशी कोशिंबीर बनवली तर अगदी छान अशी कोशिंबीर होते. आणि शक्यतो संध्याकाळचं जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा संध्याकाळी शक्यतो दह्याचा वापर न करता तुम्ही लिंबू थोडासा पिळून या पद्धतीने सगळे स्लाईस बाकीचे घेऊन फक्त लिंबू पिळून आणि थोडंसं मीठ घालून तुम्ही कोशिंबीर बनवू शकता. आता इथं मी चिमूटभर मीठ आणि इथं मी जिरे पावडर घातले, थोडीशी 1 पाव चमचा होईल इतपत मी जिरे पावडर घातले आणि छान असं आपण मिक्स करून घेऊयात. आता आपण हा उभा जो चिरला होता तो कांदा घालून घेऊयात. संध्याकाळी शक्यतो दही खाऊ नका, कारण दह्यामुळे आपलं आंबट पदार्थ आहे, त्याच्यामुळे शक्यतो 5 नंतर दही खाणं टाळा. म्हणून फक्त संध्याकाळी जेव्हा सॅलड बनवतो त्याच्यावर तुम्ही लिंबू पिळू शकता. आता काकडीही आपण चांगली छान अशी चिरून यामध्ये घालून घेतले. आता त्यानंतर घालूयात आपण हा बारीक केलेला कोबी आणि कोथिंबीर. तरी सगळ्या कोशिंबीरमध्ये भलेही तुम्ही वेट लॉस करा नाही करा, तुम्ही असंही आपण जेव्हा चिकन वगैरे आणतो तेव्हा आपण कोशिंबीर बनवतो तेव्हा प्रत्येक कोशिंबीरमध्ये कोथिंबीरचा समावेश करा, कारण कोथिंबीर आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. आता छान अशी वरून कोथिंबीर घालून घेऊयात. फक्त इथं मी आता पुदिना स्किप केला आहे, कारण मी काल पुदिना घातला होता. ह्याच्यामध्ये पुदिना न घालता भरपूर कोथिंबीरचा वापर केला आणि हिरवी मिरची घातली. छान आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर इथं आपली दुसरीही आता ही कोशिंबीर तयार झाली. तर या पद्धतीने अगदी तुम्हाला लवकर वेट लॉस करायचं असेल तर या पद्धतीने बोल भरून सकाळी प्रत्येक दिवशी तुम्ही सकाळचा असा बोल भरून जर लंचच्या आधी थोडी आपण कोशिंबीर खाली तर आपलं पोट भरल्यासारखं होतं. काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं, त्याच्यामुळे आपलं वेट लॉस व्हायला जास्त मदत होते. कोलेस्ट्रॉल आपलं मेंटेन राहतं. आता लिंबू बघा, लिंबू आपण छान असं पिळून घेऊया ह्याच्यावरती. थंडगार अशी आपली इथं ही कोशिंबीर आपली इथं तयार झाली. तर नक्की ट्राय करून बघा ही दोन्ही कोशिंबीरच्या रेसिपी.
तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जर हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.